तर आदित्य ठाकरेंनी केलेले आरोप खोटे आहेत असं लालसिंग राजपुरोहित यांनी म्हटलेलं आहे। जेव्हा जागा विकत घेतली तेव्हा शिवसेना एकच होती असं लालसिंह राजपुरोहित यांनी म्हटलंय। पै कुटुंबियांनी जागा अवैध पद्धतीने हडपल्याचा आरोप देखील यावेळेला करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये लालसिंग राजपुरोहित याला अटक करण्यात आलेली आहे। 2019 मध्ये तुम्हाला जे मत मिळाले होते ते युतीमध्ये मिळाले होते। हिंदुत्वासाठी लोकांनी मत दिले होते तुम्हाला। फसवणूक तुम्ही लोकांनी केली। अख्ख्या महाराष्ट्राची, आपल्या कार्यकर्त्यांची, सर्वांची कोंडी केली तुम्ही लोकांनी। मी पण उद्या जाऊन एफआयआर देतो की ती फसवणूक होती। एफआयआर घ्या माझी यांच्यावरती, उद्धव साहेब आणि आदित्य साहेब वरती। परंतु माझी ही वृत्ती नाही, ही बाळासाहेबांचा मी शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांचा वारसा पुढे घेऊन चाललो आहे। फसवणूक तुम्ही लोक करतात, आजपर्यंत चालू आहे तुमची फसवणूक।